नागपंचमी ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर कुरळ पोलिसांचे रूट मार्च. नागपंचमी तसेच आगामी ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कुरळ पोलीस ठाण्याच्या वतीनं कुरळप आणि चिकुडे गावात रूट मार्च आणि पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. सांगलीचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आणि इस्लामपूर ईश्वरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे रूट मार्च करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून दंगा काबू योजना देखील राबवण्यात आली. नागपंचमी आणि ईद ए मिलाद हे सण शांततेत आणि उत्साहात पार पडावेत, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि सामाजिक सलोखा कायम राहावा या उद्देशाने पोलिसांनी कुरळप आणि चिकोडे गावातील प्रमुख मार्गांवरून पथसंचलन केले. या रूट मार्चमध्ये विभागातील पोलीस अधिकारी, RCP पथकातील जवान तसेच संबंधित अधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पोलिसांच्या या संचलनामुळे सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर ईश्वरपूर यांच्या आदेशानुसार आज नागपंचमी तसेच आगामी ईद ए मिलाद याच्या अनुषंगाने कुरळप गावामध्ये तसेच चिकुडे गावामध्ये रूट मार्च घेण्यात आला. तसेच दंगा काबू योजनाही राबवण्यात आली. सामाजिक सलोखा राखावा, लोकांच्यामध्ये शांतता निर्माण व्हावी, कायदा सुव्यवस्था प्रश्न कुठला निर्माण होईल याकरिता संदेश देणे गरजेचे असते आणि त्याकरिता हा सदरचा रूट मार्च राबवण्यात आलेला आहे. सदर रूट मार्च करता डिव्हिजनमधून सर्व अधिकारी तसेच RCPचे जवान त्यांचे अधिकारी रूट मार्च करता हजर होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली, कुरळप.